करेक्ट आहे. हलू नका, स्माइल नको आहे कोणाची. गुड गुड. ओके डन. या इकडे 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 हे इकडे महत्वाचे आहेत. मायरा झेंडे यांचे फोटोज काढून घे. या पुढे या जरा, काढा. गुड झाला, यांचा काढा. गुड झेंडे, लवली. या इकडे यांचे सगळ्यांचे असेच बसा, हलू नका. हे हलू नका. हा कमॉन. तिकडे तिकडे ते महत्वाचे आहेत. ईशाचे बाबा, त्यांचा चांगला फोटो आला पाहिजे. गुड झालेत सगळे. व्हेरी गुड. ओके डीप फ्रीज. आय मीन तुम्ही सगळे रिलीज होऊ शकता. रिलीज. ओके एन्जॉय. हळद सुरू ठेवा. जयदीप हा दादा. काय सगळं म्हणजे या सगळ्या मोठ्या फोटो फ्रेम करून तुला लावायचे आहेत का? नो 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 दादा नो. दादा मला तुझ्या लग्नात एक हटके गिफ्ट द्यायचं होतं. अच्छा. येस. आणि म्हणूनच मी सगळ्यांचे फोटोज काढून घेतले. कशासाठी? कारण मी इकडे एक म्युझियम बनवणार आहे. द सरंजामे वेडिंग म्युझियम. अरे पण कशाला हे सगळं? या म्युझियम मध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मेणाचे पुतळे असतील आणि म्हणूनच मी इथल्या सगळ्यांचे फोटोज पण काढून घेतले. पुतळे बनवणाऱ्या कारागिराचा हा स्पेशल फोटोग्राफर आहे दादा. हे फक्त रिंग्स एक्सचेंज होणार नाहीये, तर एक खूप इंटरेस्टिंग खेळ खेळला जाणार आहे विक्रांत सर आणि ईशा मध्ये. अगो बाई, सारखे काय गाईला गेम खेळायचे असतात, लग्न की ऑलिम्पिक. गप गप. झेंडे, रुपाली. दादा ऑल द बेस्ट. विक्रांत सर, ईशा, तुम्ही दोघंही आता लग्नाच्या बंधनात अडकणार आहात. पण तुमचं नातं किती स्ट्रॉंग आहे, तुमचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे हे आज आम्हाला सगळ्यांना कळणार आहे. सो आर वी रेडी? हो. आता विक्रांत सर आणि ईशा स्टेजवर आलेले आहेत आणि दोघंही एकमेकांना रिंग घालायला खूप उत्सुक आहेत, खूप आतुर आहेत. पण रिंग शोधण्यासाठी तुम्हाला दोघांनाही थोडीशी मेहनत करावी लागणार आहे आणि ती रिंग इथेच कुठेतरी लपवून ठेवलेली आहे. पण तुम्हाला ती रिंग शोधून काढण्यासाठी 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये ती रिंग कुठे आहे ह्याचे क्लू आहे. कळलं? आर वी रेडी? ओके. सो पहिला प्रश्न आहे ईशासाठी. विक्रांत सरांचा फेवरेट कलर कुठला? फेवरेट कलर ग्रे, काळा अधिक पांढरा मिक्स. ग्रे. दॅट्स द करेक्ट आन्सर. पण खरा खेळ आता सुरू होणार आहे. सो आता ग्रे कलरच्या सूट मध्ये एक माणूस बसलेला आहे इकडे, त्याच्याकडे तुझा पुढचा क्लू आहे. अँड युअर टाइम स्टार्ट नाउ. कम ऑन. गुलाब. वाव. आणि हे करेक्ट उत्तर आहे, गुलाब. सो सर, तुमचा क्लू आहे गुलाब. इकडे ज्या व्यक्तीकडे गुलाब आहे त्याच्याकडे तुमचा क्लू आहे. अँड युअर टाइम स्टार्ट नाउ.
पिंकी मावशी गुलाब. देईन पण एका अटीवर. कुठल्या? माझ्या भाचीला की नाही अगदी फुलासारखं जपलं पाहिजे. हा मंजूर? गुलाबाच्या फुलासारखं जपेन. सरांना पुढचा क्लू मिळालेला आहे. सरांनी एकदम परफेक्ट क्लू शोधलेला आहे आणि आता कॉम्पिटिशन खूप टफ होते. वा क्या बात आहे. सर काय क्लू? डी. वाव. कॅन आय हॅव द चिप्स? थँक यू. आता पुढचा प्रश्न आहे ईशासाठी. ईशा, सरांना कुठलं ड्रिंक आवडतं? कॉफी. वाव, दॅट इज द करेक्ट आन्सर, कॉफी. आणि ईशा, तर तुझा पुढचा क्लू आहे कॉफी. इकडे एक मग आहे, कॉफीचा मग. तो तुला शोधून काढायचा आहे आणि तो तुझा पुढचा क्लू असणार. आणि टाइम स्टार्ट नाउ. कम ऑन. ईशा 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 ईशा. ना ईशा, सरांना मी तेच सांगितलंय, तुला सुद्धा तेच सांगतेय. नो चीटिंग. एकमेकांना काही विचारायचं नाहीये. कम ऑन, तू जाऊन शोध. कम ऑन. द्या क्लू. किती छान दिसते ना माझी मुलगी. बाबा, तुम्ही दिलेल्या साडीत छानच दिसणार ना मी. बाबू, काका, काकू, वरात येईलच इतक्यात. चला वरात येईल. आम्ही जातो. चला वरात. रुपाली, आईला हिची दृष्ट काढायला सांगशील का ग? नाही तर माझीच दृष्ट लागेल. ईशा, बघता बघता लग्नाचा दिवस आला की ग. आता मी पायऱ्यांवर गप्पा कोणासोबत मारू? रुपाली रुपाली म्हणून मला हाक कोण मारणार? रुपाली, तू आईकडे जाशील ना ग? तिला खूप एकटा वाटेल नाही तर. ए वेडा भाई, हे काय सांगायला हवं का? जाईन मी आईकडे. फिकर नॉट. तू नसतीस ना तर मला माहित नाही मी इथपर्यंत कशी आले असते रुपाली. ओय सिमरन, बास आता. बच्ची को रुलाएगी क्या? हा? आणि खरं तर ही सगळी तुझ्या शाहरुख खानची कमाल आहे. कायम अशीच हसत राहा.
तुझं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्याच्याशी तुझं लग्न होतंय. खूप नशीबवान आहेस तू. ओय चला, शाहरुख खान वरात घेऊन येईलच इतक्यात. चला, स्माइल प्लीज. कुठला दीदी तुला कसं कळलं? मला कसं कळलं? तुझ्यावर विश्वास होता ना माझा. दीदी आता काय करायचं? काही मला विचारणार आहेस तू? हा, काय झालंय? गेले ब्रो इन लॉचे ते गोल्ड डिझाईन वाले शूज गेले निमकरांकडे. हो ओके, एकच पेअर गेले ना. डोंट वरी सोनिया, मी अख्खी कंपनी विकत घेतो. सगळे शूज इथेच मागवतो. ही इडियट, शूज इम्पॉर्टंट नाहीये तिथे. हरतोय आपण. डोंट वरी, मी करतो काहीतरी. दीदी सॉरी. सॉरी? व्हॉट सॉरी? मिहिर, तू आणि सपना इमिजिएटली आमच्या रूम मध्ये या. येस, लगेच. तुम्ही बोलवलं? येस. सोनिया, दिस इज माय न्यू डिटेक्टिव्ह टीम. मिहिर आणि सपना, येस सर. दादाचे शूज बिपिन आणि रुपालीनी चोरलेत. ओ, म्हणजे ते माधुरी दीक्षितचं गाणं तसं ना सर, जूते ले लो पैसे दे दो, राईट सर? तेच ते. तर ते जूते आपल्याला परत आणायचे आहेत, पण विदाऊट डान्स. जाता. येस मॅम. ओके सर. या, कान पिळायला या. हो. सॉरी हा. नाही नाही ठीक आहे, विधीचा भाग आहे ना तो. गेंडे, ठीक आहे. तुम्हाला असे पैसे देणे रीत नाही. मग आजपासून ही रीत आहे. हे माझ्या बायकोचे भाऊ आहेत आणि त्यांची काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. ठीक आहे, नाही म्हणू नका. घ्या. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार. आणि सगळ्यात पहिल्यांदा बराच वेळ तुम्हाला थांबायला लागलं, त्यासाठी तुमची क्षमा मागतो. सर, तुमचं लग्न सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. कारण काही ध्यानीमनी नसताना अचानक तुम्ही लग्न ठरवलं आणि केलं सुद्धा. हे कसं काय? मित्र, सगळ्याच गोष्टी आयुष्यात ठरवून होत नाहीत. काही गोष्टींची वेळ यावी लागते आणि तेव्हाच ती गोष्ट होते. तसंच हे लग्न माझ्या आयुष्यात आलं. सर, तुमच्या लग्नाला विरोध झाला होता, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? ईशा माझी अर्धांगिनी म्हणून माझ्या शेजारी उभी आहे, हेच त्याचं उत्तर आहे. तर तुमच्या आणि ईशा मॅडमच्या वयात खूप फरक आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? या सगळ्यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रेम. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सो मच. एक मिनिट, फोटो. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल थँक्यू. आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. येतो. मायराजी, मला माहित आहे सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय तुम्ही काय खाणार नाही, पण तोपर्यंत हे घ्या ना. नाही नको झेंडे, मी कॉल करते, महत्वाचा आहे. एक मिनिट. मायराजी, कामं होत राहतील मायराजी. नाही नाही, असं कसं झेंडे? सरांना नाही आवडणार जर सगळं वेळेवर नाही झालं तर.
आहेराचे बॉक्सेस सुद्धा आलेले नाहीयेत अजून. मला कळत नाही लोक वेळेवर काम का नाही करत. पण मला कळतंय मायराजी, आता तुम्हाला काय वाटतंय आणि गेले काही दिवस तुम्हाला काय वाटत होतं ते मला चांगलं माहित आहे मायराजी. या डोळ्याने बघितलंय. खरंच तुमचं कौतुक करावं ना थोडं कमीच आहे मायराजी, खरंच. मला एक कॉल करायचा आहे, मी आले. थांबा. मला नाही रडायचंय झेंडे. मी खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. मला रडायचं नाहीये. मायराजी, मायराजी प्लीज प्लीज. हे बघा, तुम्ही पुढच्या कामाला लागण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं होतं. हॅट्स ऑफ टू यू. खरंच दिलचं. क्या प्लीज. थँक्यू. थँक्यू म्हणाले. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. विक्रांत सरांच्या लग्नाला आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तुम्ही आमच्यासाठी गिफ्ट आणलं? ऑफकोर्स. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. थँक्यू. मावशी, तुम्ही खास पुण्याहून लग्नासाठी आलात, वेळ काढलात. ईशाला तुमच्यामुळे मदत झाली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही नका थँक्यू म्हणू. ईशा सख्खी भाची आहे माझी. मी नाही येणार तर मग कोण येणार? थँक्यू म्हणे. राईट. तुम्ही लग्नाला आलात, लग्नाची शोभा वाढली, त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट. मायरा मॅडम, त्यात काय हो? ऍक्च्युली 3 प्रकारची गिफ्ट देते मी सगळ्यांना. सो मग एक काम करा, हे ठेवून घ्या. मला ना त्यातलं द्या. त्यातलं. हा, इकडे हे गिफ्ट सुद्धा तुम्ही ठेवा. खूपही 2-2 घ्या हो घ्या. ईशा भाचीच ना तुमची. घ्या. घेणारच आहे, तुम्ही नका बोलू. हो. आय विल जस्ट बी बॅक. थँक्यू. हा, मयंकर काका, मयंकर काका काळजी घ्या. आमची याद ठेवी शा बेबी. रंजना काकू, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. रुपाली, बिपिन, तुझ्यासारखा मित्र प्रत्येक मुलीला मिळावा. ऑल द बेस्ट. थँक्यू.
बाबू आमची काळजी नाही करायची हा. आता तुझं सगळं लक्ष तुझ्या नवीन घराकडे असू दे. हा आई अगं मी येत राहीन ग. आणि एक लक्षात ठेव, परंपरा रीतिरिवाज सगळं जपा बाळा. काळजी घे. विक्रांत सरांची तुझी. बेटा तुझा बाप छोटा होता ग फार, पण तुझा नवरा खूप मोठा माणूस आहे. आयुष्यभर त्याला साथ दे. माझ्यासारखाच त्यालाही तुझा अभिमान वाटला पाहिजे. आबा चीफ गेस्ट श्री विक्रांत सरंजामे, सॉरी हा बरोबर, श्री विक्रांत सरंजामे जे सरंजामे इंडस्ट्रीजचे सर्व आहेत, त्यांचंही मी स्वागत करते. हा विक्रांत सरंजामे यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तू एक काम कर, हा कागद नीट जपून ठेव आणि त्यांना भाषण करताना विसरलीस ना तर सरळ हा कागद समोर ठेवायचा आणि कागदावर बघून धाड 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 भाषण करायचं. ईशा ईशा बाबा काय झालं बाबा? अगं तुझा हा विक्रांत सरंजामे राहिला की ग माझ्या डब्यात. नेमकं काय झालं? काय झालं? माझी ईशा कुठे आहे ग? ईशा 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 ईशा. अहो नेमकं असं काय करताय? ती इथे कुठे आहे? ती गेली ना तिच्या नवऱ्याच्या घरी, तिच्या आपल्या घरी. आपल्या घरी? हे घर तिचं आपलंच आहे ना ग. अहो एकदा मुलीचं लग्न झालं की नवऱ्याचं घर हे तिचं असतं हो. पण हे घर आपण तिच्यासाठीच उभं केलंय ना पुष्पा. मग तिच्याशिवाय या घराला काय अर्थ आहे? थांब मी तुला दाखवतो तिचं ह्या घरावर किती प्रेम होतं, तुला दाखवतो. तिने खूप चित्र काढली त्या घराची, मी जपून ठेवले, तुला दाखवतो. थांब मी इथंच ठेवलेली आहेत. नेमकर आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे हो. मला एक सांगू, हे आता तिचं घर आहे, तिथे ती आनंदात राहील. मी तुम्हाला सांगू, एक उदाहरण देते तुम्हाला. काचेचा ग्लास जेव्हा आपण अर्धा भरतो ना, तेव्हा काही लोक म्हणतात की हा अर्धा रिकामा आहे, काही लोक म्हणतात हा अर्धा भरलेला आहे. आपण अर्धा भरलेल्या ग्लासाकडे बघूयात ना, हो की नाही सांगा? ते सगळं ठीक आहे ग, पण एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढ्या सगळ्या माणसांमध्ये कशी राहत असेल ग आपली पोरगी? थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.